नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत 4 टक्स ब्लाउजची कटिंग, कारण मी अगोदर कटिंग केलेली आहे आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला मी कटिंग अपलोड केली। याच्यामध्ये मी तुम्हाला खाली लिंक देते आणि त्याच्यामध्ये जाऊन बघा काही कशा पद्धतीने कटिंग झाली। 29 छाती आहे, तर याच्यामध्ये तुम्ही 28, 29 आणि 30 हे तिन्ही साईज एक सोबत कटिंग करू शकता। तर आपण आता याला कटिंग करायची, तर आपण बघूयात याची कटिंग। अगोदर आपल्याला पाठीचा भाग कट करून घेऊ, कारण मला त्या साईडला कटिंग करायला जमणार नाही। तर अगोदर ही बाजू कटिंग करू। तो जो हा डिझाईनचा भाग आलाय तर आपण तो नंतर घेऊया, जर कमी पडलं तर। तसा मी हा कपडा टाकते। अगोदर मी पाठीचा भाग पूर्ण कट केलाय। 4 टक्स ब्लाउज आहे, बेल्ट सोबत आहे। तर ज्यांनी ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन पाहिलं नसेल तर जाऊन बघा। कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग केली। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बराचसा कपडा साडीतला पण आलेला आहे, कस्टमरने साडी कट केलेली। तर आपल्याला तो कपडा कशामध्ये पण वापरायचा नाही। आता हा झाला आपला पाठीचा भाग काढून। आता आपण बाही नंतरच कटिंग करू। इथं आपल्याला जो भाग बसतो तो अगोदर कट करू। आता इथं आला आपला फ्रंट भाग। अगोदर आपण याची कटिंग करू। माझे 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनलवर व्हिडिओ वेगवेगळे आहेत, तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा। आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। शिवताना आपण जेवढं जास्त कपडा झाले तेवढं सगळं काढून टाकते। अस्तरच्या याच्यामध्ये आपण मेन फॅब्रिक कधीच फेस टू फेस कटिंग करीत नाही। ज्या वेळेस एकदमच कमी असेल कपडा त्यावेळेला आपण कटिंग करतो। तर हा झाला आपला फ्रंट भाग। आता आपण याच्यामध्ये करणार आहोत बाही कटिंग, आणि आता राहिली आपली ती क्रॉस पट्टी। आता बाहीची पण कटिंग पूर्ण झाली। आता आपण करूयात क्रॉस पट्टी। आता क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कुठेही जास्त घ्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। कारण आपण ज्यावेळेस अस्तरवर कटिंग केली तर त्यावेळेस आपण 1 इंच शिलाई मार्जिन आपण ही जास्त ठेवलेली। आता क्रॉस पट्टीमध्ये जरी मेन फॅब्रिक जास्त असलं तरी काही हरकत नाही, कारण आपण ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस माझी पद्धत खूप सुंदर आहे जोडण्याची। तर त्याच्यामधून आपण जेवढा जास्त कपडा झालाय तेवढा सगळा काढून टाकते। तर अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाउज हा पूर्ण कटिंग झाला। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ब्लाउज फिनिशिंगला हा व्हिडिओ पूर्णच बघा। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।